परिपूर्ण नाही. फक्त 2च शिफारशी लागू झालेल्या आहेत. त्यातल्या शिफारशी केल्यापैकी एक शिफारस आहे शैक्षणिक सवलती आणि दुसरी शिफारस आहे नोकऱ्यामध्ये आरक्षण. आमचं असं म्हणणं आहे मंडल आयोगानं याच्यापेक्षाही फार चांगल्या शिफारशी केल्या. उदाहरणार्थ 5 एकर जमीन सुतार कुंभार मायक्रो जाती आहे ज्याच्याजवळ गावामध्ये राहायला घर नाही, शेतात गेलं तर पाय ठेवायला जमीन नाही, त्यांना जमीन दिली पाहिजे काढून सरकारनं कुठून तरी. त्याबरोबरच उद्योगधंद्याला त्यांचे धंदे आता ओस पडायला लागलेले आहेत. पूर्वी नांगराचा फाळ हा लवार तयार करीत होता, आता कंपन्या आल्या त्याच्यामध्ये, भांडवलदारांनी त्यांचा धंदा हायजॅक केला, त्यामुळं ते बेकार झाले. नोकऱ्या नाहीत, त्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत तर त्यांना उद्योगधंदे उभे करण्यासाठी तुम्ही स्किल इंडियाची घोषणा केली. पण स्किल इंडिया नुसतं जाहीर करून नाही तर त्यांना तुम्ही उपलब्ध परिस्थितीप्रमाणे भांडवल उपलब्ध करून दिलं तर ते उभा करतील, ही आमची मागणी आहे. दुसरी महत्त्वाची मागणी आहे की ओबीसीची 1931ला इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली होती. त्याच जातनिहाय जनगणनेचा आधार पकडून या ठिकाणी मंडल साहेबांनी BP मंडल साहेबांनी आम्हाला 52% ओबीसीची संख्या दाखवून 27% आरक्षण आम्हाला त्या काळामध्ये जाहीर केलं होतं. त्यानुसार आम्हाला ही संधी मिळाली. परंतु आत्ता आमची ओबीसीची संख्या वाढलेली आहे. 140 कोटीचा देश आहे, आता 143 कोटी आहे असं म्हणतात. आता जनगणना झाली नाही, सध्या चालू आहे. सेकंड फेज मध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना केली पाहिजे भारत सरकारनं. कारण तुम्ही देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आम्हाला वचन दिलं होतं की आम्ही जाती ओबीसीची जनगणना करू. पंतप्रधान, संरक्षण मंत्री सगळे बोलले होते, अमित शाह सगळे बोलले होते, परंतु ते करायला तयार नाहीत. त्यांनी सांगितलं हे शक्य नाही. ओबीसीची जनगणना आम्हाला ह्याच्यासाठी पाहिजे की जर जनगणना झाली तर आमच्यासाठी स्पेशल बजेटची तरतूद नीती आयोगामध्ये केली जाईल आणि मग आमचे प्रश्न जे आहेत प्रलंबित ते निकाली निघू शकतात. परंतु सरकारच्या नियतीमध्ये खोट आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही असं म्हणता की माझा आणि ओबीसीचा DNA एक आहे, तर मग आमचं आरक्षण कोण संपवायला लागले? ओबीसीचं आरक्षण राहिलंय का? गेली 4 वर्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुका फक्त ओबीसी आरक्षणामुळे अडकलेले आहेत. का होत नाहीत? पंचायत राज कायदा राजीव गांधींनी केला होता. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करून दर 5 वर्षांनी निवडणुका घेतल्या पाहिजेत हा नियम केला होता. पण तो नियम यांनी पाळला नाही आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे, ही एक आमची अतिशय महत्त्वाची मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे की तात्काळ जिल्हा परिषदच्या मिनी मंत्रिमंडळाच्या ह्या निवडणुका तुम्ही घेतल्या पाहिजेत अशा प्रकारची विनंती आमची महाराष्ट्र सरकारला आहे आणि भारत सरकारला सुद्धा आहे. या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की ओबीसी हा या देशाचा प्राण आहे, या देशाच्या हा देश ओबीसीने उभा केलाय. त्या ओबीसी आणि हा देश उभा राहिलेला आहे जिथपर्यंत आत्ता जितका आलाय तिथपर्यंत. त्याला जर तुम्ही 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, साळी माळी तेली गोष्टी तांबोळी आधार लोहार खाटी कांजारी वंजारी पिंजारी छप्पर बंद सुला मोहीन ह्या सगळ्या देशामध्ये मंडल आयोगानं 3743 जाती मंडल आयोग घातल्या. आता तिची संख्या वाढून 5000 झाली. 5000 महाराष्ट्रात त्यावेळेस 272 जाती होत्या जेव्हा मंडल आयोग 7 ऑगस्ट 1990 ला तेव्हा. आता 350 पेक्षा म्हणजे 100 पेक्षा जास्त जातींचा समावेश केला. विसरले असतील काही लोक, असेच काही नाही. 405 जिल्ह्यात BP मंडल गेले होते आणि 405 जिल्ह्यात जाऊन त्यांनी या जाती शोधल्या होत्या. त्या राहिल्या असतील, त्यांना घेतलं, आमचं काय म्हणणं नाही. मग घेतलं तर आम्हाला फक्त 15 रुपये मिळते केंद्र सरकारमधून. ओबीसी कल्याणासाठी फक्त आणि फक्त 15 रुपये मिळते. कसा विकास आमचा व्हायचा 15 रुपयामध्ये मला सांगा ना तुम्ही. म्हणून असं म्हणे की ओबीसीचा जर तुम्हाला खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्यावर डोंगा एवढे उपकार आहेत. VP सिंग, शरद यादव, रामविलास पासवान, डॉक्टर बापूसाहेब काळदाते, डॉक्टर राम मनोहर लोहिया, समीर भुजबळ, ह्या सगळ्यांनी, गोपीनाथ मुंडे, ह्या सगळ्यांनी सभागृहामध्ये जाती जनगणना ओबीसीची करा ही लावून धरली. 5000 कोटीची तरतूद या कामासाठी
मनमोहन सिंगानं केली, पण डाटा गायब केला 14च्या नंतर. हे लक्षात घ्या तुम्ही. मी अत्यंत जबाबदारीने बोलते. मी जर चूक बोलले तर माझ्यावर केस दाखल करा, कुणी बी म्हणा माझ्या जर चुकीचं निघलं तर. आमचा डाटाच गायब केलाय. 5,000 कोटी खर्चून तयार केलेली गणना ओबीसीची कुठे आहे? आम्ही मागतोय, आम्हाला ते द्यायला तयार नाहीत आणि कोर्ट म्हणतंय नो डाटा नो रिझर्वेशन. काय करायचं आम्ही? असा आमच्या समोर फार गहन पेच आहे. आम्ही दरशी 7 ऑगस्टला आमच्या मागण्या घेऊन कलेक्टरवर, तहसील कार्यालयावर, प्रत्येक तालुक्यात अशा पद्धतीने फिरत हे करतो. यावर्षी पण आम्हाला मोठं आंदोलन करायचं होतं, पण पलीकडं त्यांना प्रश्न फार गंभीर आहे, ते बसले आणि त्याच्यामुळे आमचा नाही झाला म्हणून आम्हाला धन्यवाद.